शेतकऱ्यांची पूर्णतः कर्जमाफी करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावामध्ये आंदोलन करण्यात येत आहे. आपल्यासोबत काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय हे आंदोलन होतंय, काय मागणी प्रमुख? इंदापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे जे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या हेक्टरी 25,000 रुपये मुदत 25,000 रुपये मदत ही सरकारने जाहीर केलेली आहे. ही मदत एकदम तुटपुंजी आहे. आमची अशी मागणी आहे सरकारकडे की हेक्टरी 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजे, अशी आमची प्रथमतः मागणी या ठिकाणी आहे. परंतु कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या राजीनामाचा देखील मागणी करण्यात येत आहे. काय या सरकारकडे शक्तीपीठ महामार्ग करायला 1 लाख कोटी आहेत, पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. कांद्याला हमी भाव नाही. 7-12 कर्जमाफी केली म्हणतात. किती शेतकरी कर्जमाफीत बसतात? 5-3-4 लोन सुद्धा एका सोसायटीत कर्जमाफीला बसत नाहीत. म्हणजे अटी मान्य नाही. अटी मान्य नाहीत. त्या सगळ्या अटी नियम अटी सरकार हे सगळं सरकार घातलंय. इंदापूर तालुक्याचे कृषी मंत्री या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात. या ठिकाणी जे नुकसान झालंय केळींचं डाळिंबांचं त्यांना मदत किती केली? 25,000, जे की 2 लाख 2.5 लाख रुपये हेक्टरी मदत करायला पाहिजे. ह्या मागणीसाठी आमचं आंदोलन आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हे शेतकरी अदानी अंबानींसाठी आहे. हे सर्वसामान्यांसाठी शेतकरी नाहीये. म्हणून कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी आणि त्यांना जाग आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो. खरं तर दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानासमोर आपलं हे आंदोलन होणार होतं, पण पोलिसांच्या वतीने मनाई करण्यात आलेली आहे. काय सरकार जेव्हा असा शेतकऱ्यांना ह्यांना घाबरतात त्यावेळेस आमच्या पोलीस बांधवांना पुढे करतो. हे महत्वाचं लक्षात ठेवा तुम्ही. आणि शेतकरी हा घाबरणार नाही. ते पण आमचे बांधव आहेत, ते पण शेतकऱ्यांचेच पुत्र आहेत. त्यांना पण आमची व्यथा माहिती आहे. फक्त त्यांच्यावर सरकारचं काही गोष्टी असल्यामुळे त्यांना हे सगळं काम करावं लागतं, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, इंदापूर तालुक्यात जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांनी काल पाहणी दौरा केला. कुठलं आश्वासन दिलं? काय आश्वासन दिलं? 25,000 तुटपुंजी शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. एकरी का हेक्टरी? त्यांनी 25,000 रुपये हेक्टरी दिले आणि आम्ही मागतोय 2 लाख रुपयाचं कमीत कमी. त्याचं हेक्टरी म्हणजे एकराचं लाख रुपयाचं नुकसान झाले. आज केळीची बाग जगवायची म्हणलं तर त्या शेतकऱ्याला रात्री दिवस, पहिली गोष्ट महावितरणचा भोगळ कारभार आहे. रात्री लाईट, दिवसा लाईट नाही, रात्रीभर त्या शेतकऱ्याला जिजावं लागतंय. कर्जमाफी केली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की सरसकट कर्जमाफी करू. जाचं गाठी फक्त कुणासाठी? शेतकऱ्यांसाठी. दुसरं कुणासाठी जाचं गाठी नाहीत. अदानी अंबानी यांचं कर्जमाफ करायचं म्हणजे त्यांना अजिबात अटी शर्ती अजिबात लागू नाहीत. शेतकऱ्याला लगेच ह्याचा कामगार नाही पाहिजे, सहकारी संस्थेचा कामगार नाही पाहिजे, त्यांनी ह्याच कालावधीत कर्ज घेतलं पाहिजे. मग तुम्ही काय सांगा ना, कर्ज कधी घ्यायचं कधी नाही, आम्ही माफ करतो. आता सोसायटीला किती लोक बसतात? 4 ते 5 लोक फक्त सोसायटीला बसतात. मग तुम्ही यादी तर डिक्लेअर करा की आम्ही इंदापूर तालुक्यात हे 10 शेतकरी त्यांना आम्ही पुरस्कार देऊ. म्हणजे एवढी तुम्ही शेतकरी थट्टा का करताय? का बळीराजाला आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करताय तुम्ही? नक्कीच शेतकऱ्यांची जी थट्टा करतायत असा आरोप शेतकरी करताना किंवा आंदोलन करताना दिसत. काय मागणी आहे प्रमुख आज? खरं तर तुम्ही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावामध्ये आजची आमची खरोखर एकच प्रमुख मागणी अशी आहे की या इंदापूर तालुक्याला अवकाळी पावसानं फार बेजार केले. त्यात केळीचं असेल, डाळिंबाचं असेल, म्हणजे बागायत शेतीचं फार मोठं नुकसान झाले. त्या नुकसानीच्या शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी हे सरकार त्या शेतकऱ्याच्या दुःखावरती मीठ चोळतंय. मीठ असं चोळतंय की शेतकऱ्याचं हेक्टरी कमीत कमी नुकसान झाले 5 आणि 10 लाख रुपयाचं. तिथं शेतकऱ्याला हे शासन देतंय 25,000. त्या 25,000 काय होतंय तुम्हीच पत्रकार बांधवांनी सांगावं की 25,000 किती द्यायला पाहिजे? कमीत कमी आमची मागणी आहे की 2 लाख रुपये शेतकऱ्याला हेक्टरी अनुदान मिळावं. दुसरं की संपूर्ण कर्जमाफी व्हावी. हा शेतकरी पिसलेला आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी. त्या अटी शर्ती काढून टाकाव्यात. तिसरी मागणी आहे की ह्या शेतकऱ्याला खताचा पुरवठा पूर्णपणे व्हावा. जो तुम्ही त्या कंपन्यांशी खेळखंडोबा करून शेतकऱ्यांना टोकन पद्धत चालू केली ती पहिली बंद झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला मागल त्याला खत मिळालं पाहिजे. एवढ्याच आमच्या माफक अटी आहेत आणि एवढेच आमच्या आहेत. आणि हे कृषी मंत्री या तालुक्याचे असल्यामुळं आम्ही त्यांच्या घरावरती काय ताई सांगाल? खरं तर आंदोलन होते. मी ह्याच तालुक्यामधल्या शेतकऱ्याची लेक आहे. आज कृषी मंत्री ह्या तालुक्यामध्ये आहे. खूप वर्षांपासून इथल्या 23 गावांचा पाणी प्रश्न तसाच पडीक आहे. तुम्ही जर 2-2 टर्म मंत्रीपद भूषवता आणि तुमच्या तालुक्यामधल्या लोकांना न्याय देऊ शकत नाही,
तुमच्या तालुक्यामधलं पाणी अडवलं जातं दुसऱ्या तालुक्यामधल्या नेत्यांकडून, आणि तुम्ही जर स्वतःच्या तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना नाही देऊ शकत नाही तर तुम्ही राज्याच्या शेतकऱ्यांना काय नाही देणार? फक्त एकच सध्या तर शेतकऱ्यांच्यासाठी एक चांगली साथ द्या, त्यांचा साथ बारा कोरा करा. खरं तर निवासस्थानासमोर जायला मनाई करण्यात आलेली पोलिसांच्या वतीने. काय पुढली भूमिका आहे? पुढली भूमिका म्हणजे आता जसं आमच्या सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी हे केलं की जोपर्यंत सरकारकडून कोणी एखादा व्यक्ती येऊन आमचं निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आणि जरी निवेदन स्वीकारलं आणि आम्ही इथून जरी हे झालं तरी आमचा काँग्रेसच्या वतीने आमचा हा लढा कायम सुरू राहील. आज एक आंदोलन झालेलं आहे, ह्यानंतर आम्ही राज्यभर खूप मोठी आंदोलनं उभा करणार आहोत, पण शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊनच, काँग्रेसच्या वतीने आम्ही न्याय देणारच आहोत. नक्कीच प्रशासनाच्या वतीने अधिकारी आला आणि आमचं निवेदन घेतलं तर आम्ही नक्कीच होतो असा पवित्र आहे तो काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेला आहे. एकंदरीत हे सद्यस्थितीचं आंदोलन चालू असल्याचं पाहावयास मिळत आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.